कॉमेडियन कुणाल कामरा आज पोलिसांसमोर हजर राहणार का याची उत्सुकता आहे, कारण पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी त्याला समन्स बजावण्यात आलंय। खार पोलिसांनी कुणाल कामराला आतापर्यंत 3 समन्स पाठवलेली आहेत। तिसऱ्या समन्समध्ये 5 एप्रिलला खार पोलिसांसमोर हजर राहण्याच्या सूचना त्याला देण्यात आल्या, त्यामुळे आज तरी तो उपस्थित राहणार का याकडे लक्ष आहे। आजच्या समन्सला कुणाल कामरा हजर राहिला नाही तर पोलीस कायदेशीर सल्ला घेऊन पुढची कारवाई सुद्धा करू शकतात। 7 तारखेपर्यंत कुणाल कामराला अटकेपासून संरक्षण आहे। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। सूरज, यामिनी, नक्कीच आपण पाहतोय की कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह कविता बनवली होती आणि त्यावरूनच त्यांच्यावर एकूण त्या ठिकाणी जे शूट झालं होतं तिकडे देखील शिवसैनिकांनी तोडफोड केली होती। या प्रकरणात जवळपास 4 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या 4ही गुन्ह्यांचा तपास आता खार पोलिसांकडे सोपवण्यात आलेला आहे। मुळात म्हणजे खार पोलिसांनी आतापर्यंत कुणाल कामरा याला 3 समन्स पाठवलेले आहेत, मात्र एकालाही त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये। तर कुणाल कामराच्या वकिलांकडनं देखील वेळ मागितला जात आहे। आज तिसरं समन्स बजावण्यात आलं होतं आणि त्याची तारीख 5 एप्रिल देण्यात आली होती। त्यामुळे आज तरी कुणाल कामरा चौकशीला सामोरे जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे 7 तारखेपर्यंत त्याला अटकेपासून संरक्षण देखील आहे। त्यामुळे आज न आल्यास 7 तारखेला पोलीस आपल्याकडनं भूमिका मांडतील न्यायालयात की कुणाल कामराला अटकेपासून संरक्षण देऊ नये, परंतु पोलिसांना सहकार्य करत नाहीये, चौकशीला हजर राहत नाहीये, त्यामुळे पुढचा तपास कुठेतरी खुंटलेला आहे। त्यामुळे आजच्या समन्स बजावल्यानंतर कुणाल कामरा हजर राहतो का आणि न राहिल्यास पुढील कारवाई पोलीस काय करतात हे पाहणं महत्त्वाचं राहील। यामिनी, अगदी सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।